सचिन रवी वाशी चॅप्टर सरांनी माझी बायोशेक सगळी सांगितली तरी थोडक्यात सांगतो 2019 साली माझा व्यवसाय चालू केला मी. त्याच्या आधी मी नोकरी करायचो महाराष्ट्र हाऊसिंग मध्ये. नोकरी करत असताना डोक्यात एक किडा होता जो आपल्या भिडे सरांनी सांगितला होता. भिडे सरांनी जो सांगितला होता आपल्याला की नोकरी सोडा आणि व्यवसाय द्या. तर 2019 साली मी नोकरी सोडली. पोलीस डिपार्टमेंटची क्रीम लेअर नोकरी सोडून मी व्यवसाय पुढे मारली. पुढे मारताना काही विचार नव्हता केला की आपण व्यवसाय करताना काय करायचंय, ठरवलं नव्हतं. पण इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड होतं, तेवढा 15 वर्षाचा अनुभव होता. तर त्या अनुभवाच्या दरम्यान मी माझा व्यवसाय चालू केला. 19 साली मी माझी कंपनी स्थापन केली. कंपनी पहिली स्थापत्य एंटरप्राइज होती. नुकतंच माझ्या कंपनीचं माझ्या मुलीच्या नाव ठेवलंय मी. हिरण्या असोसिएट प्रोप्रायटरशिप केलेली आहे. तर माझं ऑफिस आहे वाशी येथे. वाशी येथे सायबर विसळमध्ये ऑफिस आहे. माझे भाऊ आर्किटेक्ट आहेत, त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन मध्ये मी काम करतो. नेक्स्ट, तर माझ्या कंपनीमध्ये मी सर्टिफिकेशन घेतलेलं आहे इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल. IGBC हे संस्था आहे जे एन्व्हायरमेंटल वरती तुम्हाला गाईडलाईन्स प्रोव्हाइड करते. तर इंडियन ग्रीन बिल्डिंग मी सदस्य आहे, आता गुरुवाला पण अप्लाय केलेलं आहे. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटलचे जे जे कन्सेप्ट असतात त्याच्यावरती गाईडलाईन दिले जातात. त्या जसं लाईट, पाणी आणि वीज या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या कंट्रोल करून आपण पर्यावरणाला काय देऊ शकतो हे त्यात सांगितलं जातं. नेक्स्ट, तर माझ्या व्यवसायामध्ये चार वर्टिकलला काम करतो. एक तर मी रिडेव्हलपमेंट मध्ये आहे. जसं कृष्ण राणे सोसायटी संदर्भात ऑडिट्स आणि करतात. तर सोसायटीच्या जे ऑडिट्स असतात तिथे काही खराब दिसतात बिल्डिंग, म्हणजे 30 वर्ष झाली की बिल्डिंग खराब होतात आणि रिडेव्हलपमेंटला जातात. तर बिल्डिंगचे डिआरबी कंडिशन जे होते तर त्या केसमध्ये बिल्डिंगला आपण ऑडिट करणं गरजेचं आहे. प्रत्येक बिल्डिंगला 15 वर्षानंतर आपल्याला ते ऑडिट 5 वर्षातून करावं होतं एकदा, आणि 30 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 3 वर्षातून एकदा ऑडिट करत होतं. हे केलं जात नाही, त्यामुळे आपल्याला बिल्डिंगची लाईफ खराब होते. रिपेअर्स केलं जाते. इथे खूप कॉन्ट्रॅक्टर्स आहेत रिपेअर्स करणारे याच्यामध्ये. तर रिपेअर खूप गरजेची गोष्ट आहे. त्या संदर्भात ऑडिट करतो. जसे डॉक्टर्स आहेत, जर डेंटिस्ट आहेत तर चेकअप करतात. चेकअप करतात तरी प्रायमरी चेकअप करतात आपल्या दाताची कंडिशन कळते. तसंच त्या केसमध्ये जर तुम्ही बिल्डिंगचं चेकअप आधी केलं तर तुम्हाला कंडिशन कळू शकते. त्यासाठी मी सजेस्ट करतो की माझ्याकडून ऑडिट करण्यात यावं. हा माझा एक पोर्टफोलिओ ऑडिटचा आहे. रिडेव्हलपमेंट मध्ये मी काम करत असताना ऑडिटचा सेकंड स्टेज रिडेव्हलपमेंट येते. जर ऑडिट करून बिल्डिंग धोकादायक डिक्लेअर झाली किंवा रिपेरेबल करण्यासारखी नसेल तर ते रिडेव्हलपमेंटला जाते. UDCPR एक सरकारची नियमावली आहे. त्या नियमानुसार आर्किटेक्ट म्हणून आमचे सगळे चेकिंग होतं आणि मग आम्ही रिडेव्हलपमेंटला जातो. तिसरं वर्टिकल मध्ये प्लॉट फिजिबिलिटी आहे. आता जागा जमीन खाली आहे आणि खाली जमिनीवरती आपल्याला काय करायचंय हे प्रत्येकाला प्रश्न पडला असतो. आता नवी मुंबई होते, तिसरी मेगा मुंबई होते. या मुंबईच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये प्लॉट डिझाईन आहे की कुठल्या झोनला काय करायचं. प्रत्येक डिझाईन की रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, का काय करायचंय हे झोनिंग डिसाइड आहे. तर झोनिंग डिसाइड मध्ये आम्ही ते मध्ये फॅसिलिटी करत होतो की त्या प्लॉटचं किती पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये आपण काय बांधू शकतो किंवा काय करू शकतो हे आम्ही सजेस्ट करतो. आणि चौथ्या इको फ्रेंडली वास्तू. आता इको फ्रेंडली वास्तू म्हणजे काय असतं की आपण आता इथे बसलो त्याच्यामध्ये ते इथे आता प्रत्येक वस्तूमध्ये ठीक आहे आता हे ब्रीथ करते. हे जे पॅनल केले त्यालाही ब्रिथिंग आहे, कार्पेटला पण ब्रिथिंग आहे. त्याच्यामधून एक प्रकारचे कंटिन्युअस एक अनआयडेंटिफाईड गोष्ट निघत असते. लाकडामधून पण निघत असते. तर लाकूड पण हे आपलं इको फ्रेंडली असतं. पेंट पण इको फ्रेंडली असतं. पेंट मध्ये एक मेजर्स आहे, आता तुम्हाला टेक्निकल फॉर्म कळणार नाही, पण पेंट प्रत्येक एक पेंट आपले बाहेर सोडत असतं, केमिकल सोडत असतं. तसे आता पेंट्स आलेत आपल्या ह्याच्यामध्ये की ते तुम्हाला केमिकलचा त्रास होऊ नये. इव्हन कार्पेट पण असे आहे की केमिकलचा त्रास होऊ नये. तर या केसमध्ये आम्ही ऍज अ इंजिनियर असं पाहतो की वास्तू जेव्हा आपण हे करतो, वास्तू कन्सल्टंट आहेत सगळे न्यूमरॉलॉजिस्ट पडले आहेत, पण त्या केसमध्ये वास्तूमधले जे प्रोडक्ट्स आहेत ते इको फ्रेंडली कसे हवे याकडे आम्ही सजेशन देतो. आम्हाला चौथं वर्टिकल आहे. आज मी स्ट्रक्चरल ऑडिट्स वरती जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट्स मध्ये आता प्रकार आहे. आता ही बघा, ही बिल्डिंग तुम्हाला माहिती आहे कुठली, तर कोण सांगू शकेल? 1990 मधली घटना आहे. अराउंड 90s मध्ये जे त्यांना माहिती असणार, ज्यांचा 70 ते 80 मध्ये जन्म झाला त्यांना माहिती असणार. वरळी पूनम चेंबर. वरळी पूनम चेंबरची दुर्घटना आहे. इंटरेस्ट वाले आपले आहेत, मॅडम आहेत. इंटरनेट करत असताना मॅडम आपण काय काळजी घेतो? मी इंटरॅक्टिव्ह करतो प्रेझेंटेशन. करेक्ट. पूनम चेंबर मध्ये कॉलम काढण्यात आला होता. 4थ्या माळाचा एक कॉलम होता, त्यांनी सर्रास मुतकट केला, डायरेक्ट बिल्डिंग खाली कोसळली. याचं कारण होतं आर्किटेक्ट, इंजिनियर्स, इंटेरियर्स वाल्यांना विदाउट कन्सल्टेशन त्यांनी काम चालू करतो कॉन्ट्रॅक्टरने, आणि बिल्डिंग एकदम सडन दुर्घटना झाली. आणि अशा दुर्घटना मुंबईमध्ये खूप झाल्या होत्या. कित्येक दुर्घटना अवेअरनेस झाला होता, आर्किटेक्ट इंजिनियर्सना कॉन्टॅक्ट न केल्यामुळे झाला होता. तर आम्ही प्रत्येक सजेस्ट करतो की काही करत असताना, चेंजेस करताना इंजिनिअरिंग किंवा इंटेरियर स्पेशालिस्ट असेल त्याचं कन्सल्ट करून काम करावं, डायरेक्ट काम करू नये. यासाठी मी फोटोग्राफ्स दाखवले. नेक्स्ट, आता बायलॉज तुम्हाला समजायला होते. पहिलं स्ट्रक्चर ऑडिट आपल्या एज ऑफ 15 वर्ष होतं.
आता एज ऑफ 15 to 30 years वन्स इन 5 years आणि एज ऑफ 30 years वन्स इन 3 years. एक नवी मुंबईतलं एक बिल्डिंग कोलॅप्स झाली होती सडनली. माहितीये कुठला एरिया? करेक्ट. ह्याचं रिझन काय होतं माहितीये कोणाला? पेपर लावत असेल तर सेम ह्याचं रिझन होतं. ही बिल्डिंग ऍक्च्युअली बिल्डिंग ओसी नव्हती आणि बांधण्यात आली होती. त्याच्या केसमध्ये कॉलम बीम स्लॅब हे जे होते बांधलेले त्या केसमध्ये खूप इंटेरियर चेंजेस झाले होते आणि ह्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं होतं ते लो क्वालिटी मटेरियल होतं. कारण क्वालिटी चेक बिलकुल झाली होती. ओसी नसल्यामुळे सीसी नसल्यामुळे बिल्डिंगचं कोणी पाहणी केली नाही किंवा सर्टिफिकेशन दिलं नाही. त्यामुळे त्या बिल्डिंगचं लाईफ खूप म्हणजे बांधून 12 वर्ष झाली कॉलॅप्स झाली होती. तर असं म्हणणं आहे की बिल्डिंग तुमची कमी बांधली कमी राहायचं आणि पडू नाही शकत. जर त्याचं क्वालिटी कंट्रोल मीटर नाही झालं तर ते होतं. हा माझा व्हर्टिकल आहे. मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून अशा बिल्डिंगचा सर्व्हिस बघतो. काही बिल्डिंगना या गोष्टीची गरज आहे की चेकिंग करणे गरज आहे. तर चेकिंग साठी मी काम पाहतो. ऍज अ पीएमसी आम्ही साईट्स पाहतो. नेक्स्ट माझे टॉप क्लायंट्स आहेत महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग, PWD आणि पुढचा क्लायंट तुमच्याकडून वाट बघतोय. USP आता एबल टू इन्कॉर्पोरेट ग्रीन बिल्डिंग इन एव्हरी प्रोजेक्ट. अंडरस्टँड. ग्रीन हा शब्द जो आहे ग्रीन म्हणजे नुसतं झाडं नाही. ग्रीन हा शब्द तुमचा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही जे पाहतो रिडेव्हलपमेंट करताना ग्रीनचे कन्सेप्ट पाहतो. त्यामध्ये 4 केसेस येतात. एक तर फायर येतं. फायर हा अग्नी आहे. अग्नि तत्व मेंटेन केलं जातं बिल्डिंग मध्ये. वायू तत्व मेंटेन केलं जातं. त्याच्यानंतर जलतत्व. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग केली जातात. सोलार वाले असतील तर सोलारने आपण एनर्जी जनरेशन करतो आणि ते एनर्जी जनरेशन करून वीज वाचवतो. तर आम्ही हे सजेस्ट करतो प्रत्येक नव्या कॉम्प्लेक्सला की सोलार प्लांट लावावा. OWC ऑर्गॅनिक स्पेट कन्व्हर्टर एक कन्सेप्ट आहे जो आपला कचऱ्याची विल्हेवाट करतो. त्यामध्ये कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं. कॉर्पोरेशनने सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी पाहतो ही आमची USP आहे. नेक्स्ट रिसेंट सक्सेस स्टोरी आहे. आता माझं 10:30 मीटिंग पण आहे कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची. मला कोल्हापूर म्युनिसिपल कन्सल्टिंग सुरू आपण करणार आहे. इंडिव्हिज्युअल अपॉइंटमेंट आहे. मी एन्व्हायरमेंटल लॉबी वरती आहे. त्यांचं गार्बेज डिस्पोजलचा प्लांट आहे कोल्हापूर सिटीमध्ये. 3 स्टेट्स बांधत आहेत. त्याचं पूर्णपणे व्यवस्थापन करायचंय. आता तुम्ही कचऱ्यासाठी कसं व्यवस्थापन सर्वात महत्वाची पार्ट आहे. कचरा नुसतं डम्प करणं उपयोगाचं नाही. त्याची विल्हेवाट कशी लावून त्याला परत रिसायकल कसं करता येईल याचा मोठं एन्व्हायरमेंटलचे प्लांट येणार आहे. त्यासाठी माझं इंजिन पण निवड झालंय. एन्व्हायरमेंटल कमिटी सोबत मी ते काम करते. नेक्स्ट हे म्हणजे अचिव्हमेंट्स आहेत. हे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस रत्नागिरी त्याचे अवॉर्ड्स आहेत मला मिळालेले. त्या साईडला ते फोटो आहेत. सांगली असते संदीप भोगी सर त्यांच्यासोबत मला त्यांचं मी काम करून दिलं होतं मॅनेजमेंटचं त्याच्या संदर्भातल्या. आणि आपली टीम आहे SP सरांशी डिस्कस करताना ती म्हणजे कलिग आहे आपली पूजा कुलकर्णी. नेक्स्ट नुकताच मला हे उद्घाटनाचे फोटो आहेत डिपार्टमेंटचे. हे मला नुकतंच स्टर्लिंग कॉलेजचे फेलिसिटेशन देण्यात आलं होतं. मला माहित नव्हतं कधी येईल ही सक्सेस स्टोरी पण आहे. कारण माझ्या एक ओळखीतून मला कॉलेजला जज म्हणून बोलवण्यात आलं आणि स्टर्लिंग कॉलेज नेहरूमध्ये कोणाला पेरेंट्स करून देऊ शकतो. फिलिपन्स डिपार्टमेंटची संस्था आहे. चांगले कनेक्शन असतात माझे. नेक्स्ट हे रिसेंट पोलीस स्टेशन आहे. सांगोला पोलीस स्टेशन ग्रीन होतं माझ्या एरियातच आहे. मी तेव्हा डेप्युटी असताना माझ्या अंडर होतं. आता मी ऍज अ PMC काम पाहिलेलं आहे. नेक्स्ट हे रत्नागिरी फोटो आहेत ऑनगोईंग साईट्सचे. इथे प्रोजेक्ट 152 कोटीचे प्रोजेक्ट आहे. इथे PMC आहे माझी. नेक्स्ट मला रेफरन्सेस हवे तुमच्याकडे जे आपल्याकडे स्ट्रक्चर्स कुठले असतील तर बिल्डिंग्स जे तुम्हाला दिसतात खराब कुठे काय क्रॅक्स आले तर मला कॉल करण्यात यावा. तुमच्या नेबरिंग सोसायटीज असतील ज्या नवी मुंबई कुठल्या एरियात असतील तर त्यासाठी कॉल करण्यात यावा. आणि मला इंजिनिअरिंग आणि अग्रिकल्चर कॉलेज पाहिजे जेणेकरून मी ते लेक्चर्स आणि एज्युकेशन देऊन अवेअरनेस प्रोग्राम करू शकतो.